अमरावती जिल्ह्यात एक प्रशासक म्हणून ज्यांचा दरारा होता ते कधीही कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही अडचणीला कधीही न नमता कठोरपणे आपलं कर्तव्य पार पाडत असणारे आणि आमचे अतिशय आमच्यावर प्रेम असणारे असे आमचे आदरणीय भालसाहेब, तसेच आमचे मित्र ज्यांचा आता आपण थोड्याच वेळात आधी आपण पाहिलंय की ज्यांच्या माध्यमातून खरं तर मागच्या दिवाळीच्या वेळेस आधी ते येऊन गेले आणि त्यांनी मला विचारलं की असं काहीतरी एखादी वेळेस गोष्ट सांगा की जी मी देऊ शकेल. आणि मी सरांना म्हटलं, सर दिवाळी समोर आमच्या लेकरांना कपडे नाही. सरांनी एका क्षणात लगेच कपडे पण दिले आणि दिवाळी निमित्त त्यांनी भांडे पण देऊन टाकले. असे आमचे मित्र अतिशय स्नेही एक परिवाराचे सदस्य म्हणून जे असलेले आमचे घुगे सर, तसेच महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री आणि माझे अतिशय जवळचे स्नेही श्री सदाशिव खडके, माझे मित्र आणि महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अनुदानित वसतिगृह संघटनेचे महाराष्ट्राचे सचिव श्री सोनारे सर, तसेच थोड्या आधी आपण अतिशय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारावर त्यांनी अतिशय आपल्या सगळ्यांना आमच्या विद्यार्थ्यांना उद्बोधन केलं असे आमचे अरविंदजी राठोड, त्यांचं सुद्धा आमचं फार जुनं आणि जवळचं नातं आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे माजी अध्यक्ष श्री डोईजड साहेब, महाराष्ट्र संघटनेचे प्रदेशाचे पदाधिकारी श्री जुमळे सर, श्यामजी अवथळे, धारणी तालुक्याचे अध्यक्ष श्री जांभेकर सर, एचपीएम ज्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांनी संघर्ष करून एचपीएमचं झाड उभं केलं, म्हणजे अतिशय मोठं वृक्ष आज ते दिसतं आपल्याला पाहायला, असे ज्यांच्या तळमळीने जे काम करत होते असे आमचे कोळसकर सर. या कार्यक्रमाला ज्यांचं संचालन करतायत ते सावरकर सर. आणि आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित सगळे विद्यार्थी, आमच्या आश्रमातले सगळे दोन्ही आश्रमातले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आपण उपस्थित सर्व पाहुणेगण, खरं तर आज आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो. जेव्हा जेव्हा माई असताना आम्हाला एक आधार होता की काही जरी झालं तर शेवटच्या क्षणाला शेवटी आधार म्हणून एक माई आणि घरचा जो आपला प्रमुख व्यक्ती असतो तो तर खरंच त्याचं काय आता शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणून नेहमी म्हणतात सगळे मरावे पण घरचा प्रमुख मरावा नाही. आणि योगायोगाने आमचा प्रमुख जे आमच्या आई त्या आता आमच्यात नाही आहे आणि त्यांची आठवण म्हणून आपण हा कार्यक्रम दरवर्षी त्या जरी गेल्या असल्या तरी आम्हाला आणि आमच्या लेकरांना त्या गेल्या असं वाटतच नाही. म्हणून त्यांच्या आठवणीच्या रूपाने त्या सतत आमच्यात राहाव्या, सतत वास करत राहावा असा या प्रयत्नासाठी म्हणून आमचा हा कार्यक्रम. आपण कार्यक्रमाच्या स्टेजवर पाहत असाल, आपण अनेक जण गेल्यानंतर आपण एक श्रद्धांजली घेतो, पुष्पांजली वाहतो, पण आमच्या या कार्यक्रमाचं स्वरूप तसं नाही आहे. आमच्या या कार्यक्रमाचं स्वरूप आहे पुष्प श्रद्धांजली. ते एवढ्यासाठी की माईनं शब्द जगली, शेवटपर्यंत शब्द जगली. शब्दावर त्यांची अशी कमांड होती. त्यांच्याकडे पाहिलं, कुठेतरी गेल्या आणि एखाद्या त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटायचं की बाई काय बोलणार, पण जेव्हा एकदा उभ्या जर आल्या आणि जर बोलायला सुरुवात केली तर किती कठोर मनाचा व्यक्ती असू द्या, कोणी असू द्या, त्याचं काळीच पादरल्याशिवाय राहणार नाही असं वक्तृत्व त्यांच्या शब्दावर होतं. त्या माईसाठी म्हणून त्यांची आठवण आम्ही नाव दिलेलं आहे पुष्प श्रद्धांजली. काही जणांनी असे म्हटलं की असं का नाव ठेवलं, म्हटलं श्रद्धांजली म्हटलं की संपलेलं असते, पुष्पांजली म्हटलं की काही करत असते, पण आमचा शब्द असा आहे की तो माईंचा शब्द आजही आणि उद्याही आणि शेवटपर्यंत आमच्यात राहणार. आणि त्या शब्दांच्या भरोशावर आम्ही कालही जगत होतो
आणि आजही जगत आहे. आणि म्हणून माईंच्या रूपाने सांगायचं झालं, माई जेव्हा सुरुवातीच्या काळात मेळघाटात आल्या, मेळघाटामध्ये आल्यानंतर खरं तर हा पहिला आश्रम, पण जेव्हा मेळघाटामध्ये फिरल्यानंतर जेव्हा माईंच्या असं लक्षात आलं का नाही इथं काम करण्याची गरज आहे, आणि मग कामाला जेव्हा सुरुवात केली, सुरुवातीच्या काळात सामाजिक काम केलं, आणि नंतर जेव्हा जेव्हा माईंना असं लेकरं दिसले का ज्यांना आधार नाही, निराधार आहे, निराश्रित आहे, अनाथ आहे, आणि मग यांना कुठेतरी आपण पदरात घेऊन यांना शिकवलं पाहिजे, मोठं केलं पाहिजे, अशी जेव्हा संकल्पना माईंच्या डोळ्यासमोर आली, तेव्हा पहिला आश्रम हा सावित्रीबाई फुलेंचा. म्हणजे नंतर अनेक आश्रम झालेत, आमचे वर्धेला आश्रम आहे, पुण्याला आहे, नगरला आहे, पण हा जो चिखलदऱ्याचा आश्रम आहे हा माईंचा पहिला आश्रम. आणि ही चिखलदरा माईंची कर्मभूमी आहे. मी तसं म्हणेल, मागे बसलेले, समोर बसले ते सुद्धा आणि मंचावर बसले हे सुद्धा, या सगळ्यांना माहिती आहे की माईंची सुरुवात कुठून आहे. माईंच्या खऱ्या कामाची जर सुरुवात कुठून असेल तर ह्या चिखलदऱ्यातून आणि ह्या मेळघाटमधून आहे. आणि म्हणून माई गेल्यानंतर अनेक ठिकाणी हे कार्यक्रम होत असतील, पण जिथं कर्मभूमी आहे, जिथं माईनं अनेक वर्ष घालवले, अनेक वर्ष संघर्ष केला, सुख दुःख सगळे पाहिले, आणि त्या ठिकाणी जो हा पहिला आश्रम केला असतो आणि या आश्रमामध्ये कार्यक्रम हवा ही माझी इच्छा. आणि मी आहे तोपर्यंत, भविष्यात सांगता येत नाही, पण मी आहे तोपर्यंत तरी हा प्रत्येक 4 जानेवारी 3 आणि 4 जानेवारीला हा कार्यक्रम होत राहील. या कार्यक्रमाचं 2 दिवसीय कार्यक्रम आहे. पहिला दिवस असा आहे की जो सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, आणि 3 तारखेला 3 जानेवारीला आणि 4 जानेवारी माईंची पुण्यतिथी. आणि माईंच्या पहिल्या आश्रमाला नाव जे दिलं होतं माईने, ते सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं होतं. आणि म्हणून हा योगायोग असेल, कदाचित माईंनाच असं वाटत असेल का हे कधीतरी हा असा योग यावा, आणि म्हणून 3 जानेवारी आणि 4 जानेवारी ह्या दोन्ही दिवशी आपला हा कार्यक्रम असतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये अतिशय मी काल पाहिलं, आतापर्यंत असं पाहत होतो का आमचे लेकरं शिकतायत, आता हळूहळू आम्ही या कार्यक्रमाचं स्वरूप वाढवायचा प्रयत्न करतोय. पहिलं वर्ष असं होतं की मागच्या वर्षी, आता तिसरा तृतीय पुष्प श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. पहिल्या वेळेस आम्ही दुःखात होतो, दुसऱ्या वेळेस त्यातून सावरल्यानंतर थोडा बऱ्यापैकी केला, आणि आता हा तिसरा. मला जेव्हा असं सांगण्यात आलं आमच्या आश्रमाच्या प्रमुखाकडून की बाबा मुलींची अशी, मुलांची अशी इच्छा आहे का काहीतरी आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायचा, तर मी काल असं सहज, म्हणजे मला वाटत नव्हतं एवढा चांगला कार्यक्रम करतील, काय करतील थोडंफार. पण काल मी जेव्हा कार्यक्रम पाहिला तेव्हा असं, खरं तर तुम्ही असायला पाहिजे, इतका सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या लेकरांनी, म्हणजे मुलींच्या आश्रमातील मुलींनी आणि मुलांच्या आश्रमातील मुलांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम केला. आणि मला अजून आता त्यातून अशी प्रेरणा मिळाली की पुढचा जो कार्यक्रम आहे तो याहीपेक्षा अजून चांगलं कसं स्वरूप देते याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. आणि ज्यांनी ज्यांनी मुलांना घडवण्यासाठी, सांस्कृतिक कार्यासाठी जे कळत नव्हते, ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे सुद्धा मी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. माईंच्या बाबतीत सांगा, माई जेव्हा जगायच्या, माई नेहमी म्हणायच्या, बाबा रे, या मोठं व्हायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये एवढं सोपं नाही आहे. कारण मोठं व्हायचं असतं तर महाराष्ट्रामध्ये मरावं लागते. मेल्यानंतर माणसं जिथं मोठे होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे, मग नाव घ्यायची माई. गाडगे महाराज असेल, तुकडोजी महाराज असेल, सांगायची अशी सर. कारण जेवढे जेवढे संत महंत झाले यांना जिवंतपणी या महाराष्ट्राने कधीच मोठं होऊ दिलं नाही. अनेकांनी शिवाय दिल्या, अनेकांनी त्रास दिला, पण मेल्यानंतर ही माणसं मोठे झाली. आणि मी तरी यापासून वेगळी कशी असेल, म्हणून मलाही तो त्रास होत असेल किंवा जे काही सहन करावं लागत असेल, मी असं समजेल हे कुठेतरी माझ्या नशिबी आहे आणि ते मी सहन केलं पाहिजे. आणि मी अक्षरशः माईंच्या बाबतीत सांगितलं झालं काही आठवणी, माईंसोबत मी जास्त राहायचं नाही. कारण पहिल्या दिवशीपासून हा आश्रम मी सांभाळत असल्यामुळं आणि मुलींचा आश्रम असल्यामुळं मी जास्त माझा वेळ इथं, माझ्या मिसेसचा वेळ इथंच जायचा. पण बरेच जण, आता आपण पुणे, सांगली, सातारा इकडे जर गेलो तर लोकांना फक्त एवढंच माहिती का माहिती एकच मुलगी आहे, म्हणजे मुलगा आहे असं कुठं उल्लेख नाही किंवा कुणाला माहित नाही बऱ्याच ठिकाणी.
तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटते आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं, मी स्वतःच माईला मी मुलगा आहे असं कुठेही ओळख देत नव्हतो, कधीच नाही. जेव्हाही कधी असं उल्लेख व्हायचा तेव्हा माईनं सांगायचं, माई तू तुझ्या जे मोठी झाली तू तुझ्या कर्तृत्वाने मोठी झाली, तू काम केलं म्हणून मोठी झाली. आणि मला जर मी तुझा मुलगा असेल, जर मला जर काही करायचं किंवा मला जर नाव मोठं करायचं तर मी माझं काहीतरी कर्तृत्व केलं पाहिजे, मी माझ्या कर्तृत्वाने मोठा झालं पाहिजे, तुझं नाव घेऊन नाही. आणि त्यामुळे मी एक अनाथांसारखा, जे अनाथ होते त्या अनाथातला एक म्हणून मी राहत होतो. मी जरी माईचा सख्खा मुलगा असला, जन्म दिलेला मुलगा असला, तरी मी सख्या मुलांसारखा ना आधी वागलो ना आधी मला त्याची जाणीव आहे. आणि म्हणून या सगळ्यांना एक म्हणून मी नेहमी यांच्यासोबत सहवास असेल, वागणं असेल, खाण्यापिण्या बाबतीत असेल, मी यांच्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही, जाणारही नाही. आणि जेव्हा जेव्हा कुठे मी बाहेर गेलो, 2-4-8 दिवस झाले तर मला लेकरांची आठवण येते. म्हणून माईने जे केलं भरपूर केलं. माई जेव्हा आताही आम्ही पाहतो, माई जरी गेल्या असल्या, मी कुठेही एखाद्या गावात शहरामध्ये गेलो ना, सहज जर म्हटलं अरे शिवताई सपकाळचा मुलगा जर असं कोणतरी सांगितलं, एवढ्या सहज असं वाटत नाही की आपण परकाव. सहज लोक आपल्या जवळ येतात, बोलतात, विचारपूस करतात. आणि असं कुठलं गाव नसेल, असा कुठला जिल्हा नसेल का जो माईनं ओळखत नाही. मी जेव्हा जेव्हा मंत्रालयामध्ये कधी कधी गेलो तर अक्षरशः जे कोणी मोठे अधिकारी असतील, क्लास 1 अधिकारी, उठून माईनं आपल्या खुर्चीवरून उठवायचे आणि माईनं जाऊन नमस्कार करायचे. एकदा मी पृथ्वीराजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना मी माईसोबत काम होतं आणि गेलो. माईसोबत काम जसं त्यांना माहिती पडलं माई आल्या, तर पृथ्वीराजी चव्हाण सर आपल्या कॅबिनवरून उठून गेटवर माईंना घ्यायला आले, घेऊन गेले आतमध्ये आणि त्यांनी बसायला सांगितलं. नंतर ते आपल्या खुर्चीवर बसले. इतका आदर माईंचा, इतकं काम माईंचं. आणि म्हणून त्या माईंचं लेकरं म्हणून मी सुद्धा आणि माझ्या नंतर आमच्या सुद्धा लेकरांनी जेव्हा जेव्हा हे घडतील, मोठे होतील, तेव्हा माईंचे लेकरं म्हणून आपण सुद्धा एक या गोष्टीची जाण ठेवावी. मी माझ्या लेकरांना नेहमी सांगत असतो, बाबा रे शिका, मोठं व्हा, पण आपण कितीही मोठं जरी झालं तरी मात्र आपले पाय जमिनीवर असू दे. आपण कधी मागचे दिवस विचारता कामा नाही. कारण माई नेहमी म्हणत असते, देवा आम्हाला हसायला शिकव, परंतु आम्ही कधी रडलो तर याचा विसर पडू देऊ नको. माई अशा नेहमी सांगायच्या. आणि म्हणून माईने एक घेतला आम्ही श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला पायानं माझा बोलण्या आधीच गेला, जीवनाची पेत यात्रा थांबली जेव्हा मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसानी. आणि म्हणून ओळखीचे माणसं किती काही तुम्ही काम करा, पैसा कमवा, पण जेव्हा शेवट येतो तेव्हा ओळखीचे घरातले सुद्धा माणसं आपल्याला ठेवत नाही. आणि आज माई जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांची आठवण आधी जिवंत आहे, त्या आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून हे काम करत असताना हे आता माझं एकट्याचं काम नाही, कारण आमच्याकडे जवळपास सगळ्या आश्रमातील 350 मुलं आहे. सगळे अनाथ, निराधार, निराश्रित. आणि बिलाळकर साहेब आहे, काळे साहेब आहे, आमदार दोन्ही आजीमाजी आमदार साहेब आहे. आणि सगळ्यात जास्त माईनं जर काम कुठे केलं असेल तर मेळघाटमध्ये केलं, आणि मेळघाटच्या लेकरांसाठी केलं. आणि म्हणून हा वसा पुढे नेण्यासाठी माझं एकट्याचं काम नाही. म्हणून आपण सगळ्यांनी पुढे बसण्याचे ते, आणि आपण सुद्धा सर्व म्हणजे सगळ्यांनाच विनंती करतो की आपण सर्वांनी हे काम पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं. आणि आपण माई परिवाराचे सगळे जण सदस्य व्हावे अशी सगळ्यांना विनंती करतो. हे काम करण्यासाठी जेव्हा आपण काही अडीअडचणी येतात तेव्हा मी काही लोकांपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्यांना समजून सांगतो की माई बाबा रे, जेव्हा जेव्हा माईनं शेवटच्या म्हणजे भीक मागायचं ज्याला म्हणतोय आपण उदाहरण दिलं. मी एकदा असं माई कार्यक्रम कुठे झाला की लगेच भीक मागायला सुरुवात करायच्या. आणि मी माईंना असं म्हटलं, सहज काय माई आता आपण मागते आता चांगलं वाटत नाही. अरे माई म्हटली, अरे माझ्या जर भीक मागणारे जर माझ्या लेकरांचं आयुष्य होत असेल तर मी एकदा नाही 100दा भीक मागेल. मला त्याचा अभिमान आहे, मला कमीपणा वाटत नाही तो भीक मागण्याचा. आणि म्हणून माझ्यावर सुद्धा आज तशीच वेळ आलेली आहे. आणि मी सुद्धा आजचा
जे आमचे लेकर असतील ते घडवण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना सांगतो बाबा रे, आम्ही माईचं जे काम होतं ते पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि हे काम नेण्यासाठी पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनीच आम्हाला मदत करा, सहकार्य करा. आणि म्हणून जरी आम्हाला आजचा काळ कठीण वाटला तरी भविष्यात नक्कीच हे काम चांगलं पुढे नेण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करून आपण सगळेजण याला साथ द्याल एवढी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो. आणि काळे साहेब मागच्या वेळेस कार्यक्रम झाला, भिलांकर साहेब कार्यक्रमाचे साक्षी आहे, ते आले. यावेळेस आमचे आमदार साहेब केवळरामजी काळे साहेब ते पण दुसऱ्या कार्यक्रमावर व्यस्त होते. त्यांना सांगितलं, मी विनंती केली की आम्ही सगळेजण तुमची वाट पाहताय, तुम्ही या. आमच्या भालसाहेब सुद्धा कार्यक्रमाला वेळात वेळ काढून इथं आले. त्यांना सुद्धा सांगितलं होतं, त्यांनी एक मेसेज टाकला होता का मी मुंबईत आहे, बघतो काय होईल. पण मी त्यांना परत मेसेज टाकला, नाही सर तुम्ही आलं पाहिजे, आम्ही आणि आमचे लेकर सगळे तुमची वाट पाहतायत. ते आलेत, घुगे सर सुद्धा आलेत. मी सगळ्यांचे परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो आणि मी माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद.